शक्तिपीठ श्री चंद्रला परमेश्वरी हे पुस्तक संग्रही होतं. हे पुस्तक लिहिलंय श्रीकृष्ण वामन नेर्लेकर यांनी. यातीलच कवी वसंत तुळजापूरकर यांनी लिहिलेलं चंद्रला गुणगान. भीमातिरी सन्नती क्षेत्री भक्तजना उद्धरी चंद्रला अंबा परमेश्वरी. श्रीचंद्रांकित मंदिर साजे भव्य मंडपी मूर्ती विराजे. स्वर्णालंकृत चंद्रा सममुख अखिल विश्वसुंदरी चंद्रला अंबा परमेश्वरी. भैरवी आणि ज्योतिर्लिंगे इथे नांदती बहु अनुरागे. समोर मार्कंडेय मुनीश्वर भजती हृदयांतरी चंद्रला अंबा परमेश्वरी. अनंत कोटी ब्रह्मांडाची नायक राजेश्वरी सुरांची. लक्ष्मी काली सरस्वतीची अनेक रूपे धरी चंद्रला अंबा परमेश्वरी. कृपादृष्टीने अवधूताला शीघ्र चढविले उच्च पदाला. आद्य शंकराचार्ये रचिली स्तुतिकवने तीवरी चंद्रला अंबा परमेश्वरी. भीमा कागिनी संगमकाठी नारायण मुनी भक्तांसाठी. हिमगिरीतून वनगुंठी वसली मंगलमय परिसरी चंद्रला अंबा परमेश्वरी. प्रसाद घेऊन मुनी निघाले सेतून रूपाच्या नगरी आले. श्रीफलातून भ्रमर प्रकटवून नाश रूपाचा करी चंद्रला अंबा परमेश्वरी. पुढे तेथुनी भ्रमर परतले पादुकेत अदृश्य जाहले. नारायण मुनी तपोबलाने बनली ती भ्रामरी चंद्रला अंबा परमेश्वरी. श्री सोमेश्वर पिंडी भंगुनी ती निरंतर गुप्त राहुनी. अवतरली प्रत्यक्ष जानकी कर्नाटक भूवरी चंद्रला अंबा परमेश्वरी. सहस्रावधी भाविक येती दर्शन घडता प्रसन्न होती. शुभनामाचा निनाद घुमती विशाल नीलांबरी चंद्रला अंबा परमेश्वरी. ठेवा हृदयी भक्ती भावना निश्चित होईल पूर्ण कामना. नित्यगीत हे गाता गाता भवभय संकट हरी चंद्रला अंबा परमेश्वरी. भीमातीरी सन्नती क्षेत्री भक्तजना उद्धरी चंद्रला अंबा परमेश्वरी.